मराठवाड्यातल्या 18 MIDC क्षेत्रांमधले तब्बल 602 उद्योग हे बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यातल्या या वास्तवामुळे हजारो कामगार बेरोजगार झालेत। बघूयात काय आहे यामागचं कारण, याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। मराठवाड्यातल्या MIDC क्षेत्रातलं धक्कादायक वास्तव। 18 MIDC क्षेत्रातले 602 उद्योग बंद। नियम कागदावरच, हजारो कामगार बेरोजगार। मराठवाड्यातल्या MIDC क्षेत्रातलं हे वास्तव आहे। खरं तर शासनाच्या नियमानुसार उद्योग सुरू झाला नाही तर भूखंड जप्त करण्याची तरतूद आहे, पण ती प्रत्यक्षात राबवली जात नाहीये। MIDCच्या नियमानुसार उद्योगांना 15 वर्षात उत्पादन सुरू करणं हे बंधनकारक आहे, पण अनुदान घेऊन सुद्धा अनेक उद्योगांनी उत्पादन सुरू केलं नाही। त्यामुळे मौल्यवान औद्योगिक भूखंड वर्षानुवर्ष पडून आहेत। परिणामी नव्या उद्योगांना जागा मिळत नाहीये आणि यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाहीये। छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा MIDC मध्ये सर्वाधिक 163 उद्योग बंद पडले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 MIDC मध्ये चिकलठाणा, शेंद्रा, पैठण, वाळूज एकूण 390 उद्योग बंद आहेत। त्यामुळे हा जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे। जालना जिल्ह्यातील दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून 69 उद्योग आणि बीड जिल्ह्यामध्ये 43 उद्योग बंद आहेत। वाळूजमध्ये 65, शेंद्रामध्ये 87 आणि पैठणमध्ये 75 उद्योग बंद आहेत। माझ्या मते प्रमुख कारण आहे असं की अर्थपुरवठा। उद्योगांना जर त्यांच्या योग्य वेळेत आणि टर्म्सप्रमाणे जर त्यांना पेमेंट्स भेटलं त्यांच्या कस्टमर्सकडनं वगैरे, तर ते त्यातनं तरून जातात। आणि हे एक झालं। दुसरं असं आहे की त्यांचं जर कॉस्टिंग चुकलं असेल, बेसिक कंपोनंट्स जे आहे, बेसिक जी कॉस्ट असते त्यात जर सुरुवातीला जर चूक झाली तर तो लॉस मोठा होत जातो आणि मग तो डोलारा जो त्यांनी बनवला आहे तो त्यांना झेपत नाही आणि मग उद्योग बंद पडतो। पहिलं तर आजारी उद्योग जे आपण म्हणतो ते बंद व्हायचे रिझन बरेचसे आहेत की जे काही एक्झिस्टिंग बिझनेस आहेत त्यांच्याकडे प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग नसते, किंवा त्यांच्याकडे जी टेक्नॉलॉजी आजच्या डेटला रिक्वायरमेंट आहे ती त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नसते। दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटने याच्यामध्ये बरेचसे उपाय दिलेले आहे। मागच्या 10 वर्षापासून गव्हर्नमेंटने बरेचशा नव्या स्कीम्स दिलेल्या आहे, बट त्या स्कीम माहीत नसल्या कारणामुळे आजच्या डेट लोकांना त्याचा बेनिफिट घेता येत नाही। एक्झाम्पल द्यायचं झालं तर बरेचसे जुने उद्योग आहे, त्या उद्योगामध्ये फायनान्शियल प्लॅनिंगमुळे ऑलमोस्ट 70 to 80% लोकांचे उद्योग जे आहेत ना ते बंद पडत आहे। उद्योग बंद पडल्यामुळे स्थानिक रोजगारावर मोठा परिणाम झाला। अनेक कुटुंबांचं उदरनिर्वाहाचं साधन हिरावलं गेलं। तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करावं लागतंय। ग्रामीण भागातल्या औद्योगिक विकासालाही यामुळे मोठा फटका बसलाय। रोजगार निर्मिती थांबली आहे। आजारी उद्योगांचे पुनरुज्जीवन किंवा बंद भूखंड तातडीने मोकळे करून नव्या उद्योगांना देण्याची गरज निर्माण झाली आहे। अन्यथा मराठवाड्यातील बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।